निवेदन करा नंतर. खरं तर महाराष्ट्रामध्ये आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं आम्ही म्हणतोय. मुळात महाराष्ट्रामधले सर्व मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आता आमचं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. त्यामुळं आता आमचे मित्र आणि खूप महान पंडित, तत्वज्ञ आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंत्र्याची, मुख्यमंत्र्यांची, आमदारांची आयमाय काढणारे मनोज जरांगे यांनी जे काही या महाराष्ट्रामध्ये जो दहशतवाद निर्माण करण्यासाठी जी रॅली सुरू केलेली आहे, सभा घेत आहेत, हा एक प्रकारचा जात पडताळणी समितीवरती आणि जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन. ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ही भाषा दहशतवादाची भाषा आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी समाविष्ट झालेला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय, या सगळ्याबरोबरच आमच्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी सब कमिटीला, मंत्रिमंडळातल्या 8 ते 9 ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि तुम्ही कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ओबीसी जनता संभ्रमित आहे, घाबरलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीच्या जागेवरती शासनकर्ते जमात असलेले मराठे निवडून आले का नाही आणि मग मूळ ओबीसी कुठं गेला याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. मनोज जरांगेंची मागणी तुम्ही पूर्ण करताय. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद असो, शिंदे आहेत त्या आमदारांच्या पत्नी, कोल्हापूरचं महापौर पद असो, पुण्यातली नगरसेवकांची पदं असो, उरळी कांचनच्या सर्वच्या सर्व जागा, ओबीसीच्या जागा या मराठा कुणबींनी घेतलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तेच झालंय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा गेलेल्या आहेत. आता ओबीसी बरोबर मराठा कुणबी असं दिसणार आहे. आता ओबीसीच्या पुढं माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, भडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुडमुळ्या, जोशी, भटके विमुक्त म्हणल्या जाती यामधला कोणीही माणूस आता ओबीसीच्या रकान्यामध्ये दिसणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. आमचा हा आक्रोश आहे. आता ओबीसीच्या लोकांना कळायला लागलेला आहे. ओबीसीची माणसं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता ओबीसी आमचा डीएनए आहे, तर मग ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय? 4 प्रमाणपत्र रद्द झाली तर मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला. मला मुख्यमंत्री महोदय सांगा की तुमची आयमाय काढली जाते. अहो आम्हाला वाईट वाटतं हो, 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. तुमचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे, तुमची विचारधारा कुठली आहे हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा रंग काढला गेला, त्यांची शारीरिक ठेवण काढली गेली, त्यांच्या आईचा उद्धार झाला. दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते बोलायला तयार नाही. तो प्रसाद लाड म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकून काढतो. या महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची आईमाई काढली जात असताना, वर्णविद्वेष, रंगावर्ण बोललं जात असताना महाराष्ट्रातले पुरोगामी गेले कुठं? कुठल्या बेळात लपून बसलेत? अहो पक्ष पार्टी नंतर इथं जातीवरनं बोललं जातंय, रंगावरनं बोललं जातंय, दिसण्यावरनं बोललं जातंय. हा वर्णविद्वेष नाही का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जाते. एकनाथरावजी शिंदेंना पण तसंच बोललेले आहेत. आम्ही म्हणत नाही फक्त ओबीसी. या मनोज जरांगेंनी पहिल्यांदा काय केलं, माननीय छगनरावजी भुजबळांवरती ते बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर परळीच्या मुंडे बंधू भगिनीवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले, अरे आज चंद्रशेखर बावनकुळेवर बोलतायत. म्हणजे ओबीसी मधल्या नेत्याला पहिल्यांदा टार्गेट करायचं, पुन्हा त्याची जात शोधायची, पुन्हा त्याचं वर्णन शोधायचं. कुणाला चष्म्यावरनं बोलतोय, कुणाला रंगावरनं बोलतोय, कुणाला कशावरनं बोलतोय. नक्की काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये आत्रेंची भाषा बघितली, महाराष्ट्राने ठाकरेंची भाषा बघितली,
पण मनोज जरांगे नावाच्या एका फळकूट माणसानं या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेषाची भाषा पुढे आणलेली. आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. पण आज रोजी ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलंय हा आमचा पूर्णपणे दावा आहे. मुख्यमंत्री महोदय आणि त्या मनोज जरांगेला भेटायला जाणारे विखे पाटील, परत आपले सामंत साहेब शिवसेनेचे, आता तुम्ही किती वेळा जाता त्या जरांगेला भेटायला? काल परवा जरांगे बोलला की मला शिरसाट साहेबांचे पावणे 200 कॉल आले. त्याला म्हणजे मनोज जरांगेच्या मताला 5 अधिकार आहेत आणि ओबीसीच्या मताला 1 अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या मताची काळजी नाही वाटत? मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, तुम्हाला ओबीसीच्या मताची फिकीर नाही? तुम्हाला राजकारण करायचंय ना? तुमचा पक्ष अडचणीत येईल असं वाटतं ना? आणि सगळे धोशेतीखाली वावरतात. एकही माणूस बोलायला तयार नाही, ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत. नक्की चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? ओबीसी बांधवांची रिॲक्शन ही प्रचंड आहे. मी आज सोलापूरमध्ये आलोय. कुठून माणसं आलेत, कशी आलेत, ही सगळी नगरपालिका मधली माणसं आहेत. वेगवेगळ्या जिल्हा परिषदामध्ये सोलापूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष केदार म्हणून आहे, त्यांनी ओबीसीच्या जागेवर आता जागा ती खाऊन टाकलेली. इथून पुढच्या कालावधीमध्ये गावगाड्यातला ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती या नगरसेवक दिसणार नाहीत, महापौर दिसणार नाहीत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिसणार. हे मी राजकारणावर बोलतोय. काल शिक्षकांची नोकर भरती निघाली. या नोकर भरतीमध्ये त्यांना जेवढ्या जागा हव्या होत्या त्याच्यापेक्षा 10% सुद्धा जागा आता कॅटेगरी मधल्या लोकांना मिळत नाही. याचं कारण काय? संविधान म्हणतं की शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला आरक्षण द्या. तुम्ही कुठला रोस्टर सांगताय? तुम्ही कुठल्या जागा तुमच्या फुलफिल आहे म्हणून सांगताय आणि मग आमच्या जागा फुलफिल आहेत तर ईडब्ल्यूएसच्या आणि एससीबीसीच्या जागा कशा वाढतात? त्यांचे प्रतिनिधी नाहीत का तिथं? हे सगळं महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्याय चाललाय. ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि बोलता बोलता माझ्या आंबेडकरी जनतेला आणि दलित चळवळीमधल्या सर्व पक्षांच्या गटप्रमुखांना माझं सांगणं आहे, आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आमची आर्त विनंती आहे. मागच्या चुका ज्या झाल्या त्या झाल्या, पण आज रोजी आम्ही जात्यामध्ये आहोत. उद्या एससी एसटी सुपा मधून जात्यामध्ये येणार आहे आणि आपलं आरक्षण संपणार आहे. जो प्रसाद लाड नावाचा हरामखोर रिश्वतखोर माणूस जो मांडवणी करायला जरांगे पाटलाकडे जातो, त्या प्रसाद लाडच्या कंपनीनं काय ती क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज 1 लाख रोजगार घेऊन गेलाय. हा प्रसाद लाड हरामखोर, त्याच्या कंपनीचा 76% महसूल हा शासन भरतय. त्याला 12% सर्व्हिस टॅक्स दिला जातोय. 1 लाख नोकऱ्या शासनाच्या समाज कल्याण विभागापासून ग्राम विभागापासून ते शिक्षण विभागापर्यंत महाराष्ट्राची सगळ्या नोकऱ्या. आम्ही म्हणतोय यार आमचे डॉक्टर झाले, आमचे इंजिनियर झाले, आमची पोरं अभ्यास करतायत, आपण तुम्हाला नोकऱ्या कुठे मिळणार, कधी मिळणार? कारण प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजनं 1 लाख रोजगार पळवलेत. तिथं आरक्षण पाळलं जातं का? मुख्यमंत्री महोदय, माननीय बाळासाहेबजी आंबेडकर, वेगवेगळ्या दलित संघटनांना माझी विनंती आहे, तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून या महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये भांडणं लागलेत. अरे पण तुमच्या नोकऱ्या या प्रसाद लाड हरामखोर माणसाच्या कंपनीने सगळ्या नोकऱ्या लाटलेत. कशासाठी तुम्ही आरक्षणासाठी भांडताय? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? आणि हा प्रसाद लाड म्हणतो हाकेला ठोकून काढतो, तू मुख्यमंत्र्यावर बोलून दाखव, तुला ठोकून काढतो. आणि मग हा मनोज जरांगे आय माईक काढत असताना तू काय करतोयस नक्की? म्हणजे आम्ही ओबीसीच्या माणसानी, दीनदलिताच्या माणसानी जर काही बोललं तर तू ठोकायची भाषा करतो. आणि हा मनोज जरांगे रात्रंदिवस चंद्रशेखर बावनकुळेंची आयमाई काढतोय, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढतोय, आमच्या मुंडे बंधू भगिनींना वाईट भाषेत बोलतोय, छगनरावजी भुजबळांना वाईट भाषेत बोलतोय. तू काय करतोय नक्की? या महाराष्ट्रातलं आम्हाला कधी नव्हे ते सगळे आमदार जरांगेला घाबरतात. नक्की काय चाललंय? अरे हे जरांगे नावाचं लूट भरलेलं कुत्र आहे. आता आम्हाला सुद्धा ग्रामीण भाषेत बोलावं लागेल. आणि या लूट भरलेल्या कुत्र्याच्या डोक्यावरती राज मुकुट बसवला एकनाथराव शिंदे, तुम्ही बसवला. आणि ते लूट भरलेलं कुत्र आता कुणाला पण चाव घेत सुटलंय. आजपर्यंत आम्हाला वाटायचं अरे ह्याच्या डोक्यात काहीतरी परिणाम असेल, भुजबळ साहेबांना चावतोय, भुजबळ साहेबांकडेच पळतोय. पण ते मुंडे बंधू भगिनीकडे गेलं, पुन्हा तिकडून कुणीकडे गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलं, पुन्हा कुणीकडे गेलं, आता एकनाथरावांकडे गेलं, आणि आज कुणाकडे बोलतोय तर बावनकुळे साहेबांकडे बोलतोय. नक्की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पत्रकार बांधवांना तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ.
तर तुम्ही असं म्हणाल की प्रसाद लाडेच्या कंपनीने 1 लाख रोजगार जवळपास पळवलेले आहेत, नक्की कशा पद्धतीनं हे नोकऱ्या पळवलेल्या आहेत त्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये एकदा प्रसाद लाड असं बोलले की लक्ष्मण हाकेंनी प्रसाद लाड गुगलवर जाऊन सर्च करावा. अरे मित्र, एक आंदोलक मेंढपाळाचा पोरगा, मग मी त्याला सर्च केला तर त्याच्या ग्रुप ऑफ कंपनीच्या 8-9 कंपन्यांची नावं आली. मी त्याच्या पुढे जाऊन थोडा सर्च केला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, तर महाराष्ट्रामधल्या सरकारमधल्या 1 लाख नोकऱ्या, मी बोलत नाही, हे प्रसाद लाड बोललेत. मला काय वाटलं, प्रसाद लाडने 1 लाख नोकऱ्या दिल्यात म्हणजे अमेरिकेमधून, ब्रिटनमधून, जर्मनीमधून एखादं काही कॉन्ट्रॅक्ट आणलंय का त्याच्या आयटी कंपनीला, किंवा एखादं काही प्रोडक्शन आहे का, एखादं क्लस्टर आहे का. आम्ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाच्या, समाज कल्याण विभागापासून ते ग्रामविकास वेगवेगळ्या विभागापर्यंत, अरे हा या प्रसाद लाडची कंपनी मेसमध्ये भाजीपाला पुरवण्यापासून ते वेगवेगळ्या सुरक्षा रक्षकापर्यंत. आणि आम्ही म्हणतोय आम्हाला एसटीला आरक्षण भेटल, आम्ही म्हणतोय आम्हाला एसटीला आरक्षण भेटल, आम्ही म्हणतोय आमच्या तलाट्याच्या नोकऱ्या का लागत नाहीत, आम्ही म्हणतोय या म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तो जो मदतनीस असतो, डाटा ऑपरेटर, अरे नोकर भरतीच होत नाही. नोकर भरती न होण्याचं कारण प्रसाद लाडची कंपनी. अजून एक कोणतरी गायकवाड आहे, तो बीव्हीजीवाला नाही बोलत, दुसरा एक गायकवाड आहे अजून. बीव्हीजीवाला त्याच्या स्किलवरती काय करतोय, अजून मी काही त्याचं समर्थन नाही करत, त्याचाही आम्ही अभ्यास करू. या महाराष्ट्रातले बेरोजगार का झाले त्याचं कारण या प्रसाद लाडची, या हरामखोराची कंपनी आहे. याची आम्ही डिटेल माहिती काढू. दिपके साहेब, मी दिपके साहेब बोलतोय, या महाराष्ट्रामधल्या नोकऱ्या गायब झाल्या कुठं. काल परवा दिवशी एका टेंडरवरनं वादळ झालं, फुंडकर साहेबांनी 5 अधिकाऱ्यांना घरी बसवलं, फुंडकर मंत्री. त्याचं कारण असं निघालं की 5-25 कोटीचं टेंडर, म्हणजे सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांना जी दवापाणी करायची आहे त्याचं 5-10 कोटीचं टेंडर 250 कोटी रुपयावरती नेलं. म्हणजे हा जो प्रसाद लाड नावाचा भामटा, हरामखोर, रिश्वतखोर, महाराष्ट्राच्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या मानगुटीवर बसून जो ड्रॉक्युला बनून त्यांचं रक्त पितोय, आमचं आरक्षण घालवतोय, कुठं आहे, कुठं त्याच्या त्या कंपनीमध्ये एसटीला किती जागा दिल्यात सांगेल का उद्या, एसटीला जागा किती दिल्या सांगेल का उद्या, आमच्या ओबीसी विजयंतीच्या किती पोरांना दिल्या सांगेल का. माझ्या माता भगिनींना जो कामगार कायद्यानुसार जे काही प्रोव्हिडंट फंडापासून त्या अनेक गोष्टी आहेत. मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, या प्रसाद लाडच्या कंपनीला कशी काय टेंडर मिळतात, महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या कंपन्या आहेत की नाही. आता वाईट या गोष्टीचं वाटलं, हा हरामखोर माणूस जरांगेला जाऊन मांडवणी करायला जातोय, म्हणतोय मी मनोज दादा जरांगेच्या बाजूने बोलतोय. मनोज दादा जरांगेच्या मागं 5-50 हजार माणसं असतात. मग आमचा गावगाड्यातला एखादा लमान, आमच्या गावगाड्यातला एखादा कुंभार, सुतार, लोहार, आमच्या गावगाड्यातला एखादा नाथपंथी, डवरी गोसावी 5-50 हजार माणसाची गर्दी नाही करू शकत. मग त्याचं आरक्षण तुम्ही काढून घेणार. हे न्यायाचं राज्य आहे का महाराष्ट्र. काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये. आमचा ओबीसी विजयंती, अरे मुख्यमंत्री महोदय तुम्ही काल घरगणना झाली म्हणे महाराष्ट्रात, त्या तुमच्या रकान्यामध्ये ओबीसीची जात निहाय जनगणना तर होणारच नाही, पण आमच्या भटक्यांची पाल आहेत, पाल जमिनीशी समांतर, त्या तुमच्या रकान्यामध्ये पाल, झोपडी, खोप याचा उल्लेख आहे का. आणि जर मग तुमच्या गणनेमध्ये पालाला स्थान नसेल तर मग पालामधली माणसं मोजली जाणार नाहीत, भटका मेंढपाळ मोजला जाणार नाही. गावगाड्यामधल्या हर एक माणसावर अन्याय तुम्ही करताय. आणि जरांगे जो बोंबलतोय, जरांगे जो अर्वाच्य भाषेत बोलतोय, गरजले जरांगे गरजले. आता तू पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलाय जरांगे, जरा अभ्यास कर. पश्चिम महाराष्ट्रामधल्या तालुक्यामध्ये गेलास तर ओबीसी विजयंती जर एकवटला तर भल्या भल्या माणसांनी तुला कोण कोण आमदार भेटायला आले, आम्ही लिस्ट बनवली, त्यांचा बरोबर सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार. सर, उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुनावणी सुरू आहे. आता त्यांची बदली झाली आहे कोलकाता उच्च न्यायालयामध्ये. मला आता पुढची भूमिका काय ते बघा. न्यायालयामधलं जे काय आहे, कुणाची बदली, कोण न्यायालय, हे काय आपल्या हातातली गोष्ट नाही.
पण मुळात असं आहे की महाराष्ट्र शासन एका बाजूला 10% प्रयत्न करत आहे. नोकऱ्या होल्ड केल्या गेलेल्या आहेत 10% रिझर्वेशन संदर्भात. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाने एक प्रश्न विचारायचा आहे. ईडब्ल्यूएस मध्ये पण हे जाऊ शकतात, एससीबीसी मध्ये पण हे जाऊ शकतात, ओबीसी मध्ये पण यांना येण्यासाठी. अरे तहसीलदार लोकांनी, तहसीलदार प्रशासनातल्या तहसीलदारांनी स्टेटस ठेवलंय की कुणबी दाखला काढण्यासाठी काय काय लागतं. म्हणजे शासन पुरस्कृत प्रोग्राम आहे दाखले वाटण्याचा. अरे आमच्या भटक्यामधल्या, ओबीसी मधल्या, बलुत्या एससी एसटी मधल्या, अल्पसंख्याक मधल्या एखाद्या माणसानं जर दाखला काढायला अर्ज दिला तर 6-6 महिने आम्हाला खेटे घालावे लागतात. आणि शासन म्हणतोय, शासन एक तहसीलदार आहे, त्या तहसीलदाराचा मी स्टेटस दाखवतो तुम्हाला. त्या तहसीलदारानंच ठेवलंय की ही कागदपत्र घेऊन या आणि दाखला घेऊन जावा. काय चाललंय नक्की? मुळात नोकऱ्या पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तरच रिझर्वेशन मिळतं. ही बेसिक लाईन आहे, बेसिक. राज्य मागासवर्ग आयोग अलाउ करत नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मराठा समाजाला ओबीसी मध्ये अलाउ करत नाही. पण कुणब्याचा दाखला खाडाफोड करून दाखला, ते निर्गम बुक असतं त्याच्यामध्ये. अहो शाळेमधलं 7वीपर्यंतची शाळा असते, त्या शाळेमध्ये जाऊन दप्तर घिसकावून घेऊन त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या समोर पुढे जागा असेल तर कुणबी. अरे निर्गम बुक असेल किंवा वेगवेगळी दप्तर असतील, त्या दप्तरामध्ये खाडाखोडी केले. कारण महाराष्ट्र यांच्या हातात आहे. सरपंचापासून तहसीलदारांपासून ते वेगवेगळ्या पदापर्यंत यांची सगळी माणसं आहेत. आता ते सामंत साहेब म्हणताय आम्ही बघून घेऊ, असं होणार नाही. म्हणजे तुम्ही दबाव टाकताय. जात पडताळणीची जी काही कमिटी आहे तिला न्यायिक अधिकार आहेत, त्यांच्यावर दबाव टाकताय. म्हणजे आता जरांगेनं जी रॅली सुरू केली, जे काही इशारे देत आहेत, आवाजच्या भाषेत बोलतायत, तुम्ही शासनावर दबाव टाकताय. म्हणजे एक वेगळं काही या लोकशाहीमध्ये एक वेगळं काही सत्तास्थान निर्माण झालं की काय. आणि अशा पद्धतीचं होत असताना सत्ताधारीही काही बोलत नाही आणि विरोधातही काही लोक बोलत नाहीत. आणि दुर्दैवाने खेदाने नमूद करतो की ओबीसीचे 9 मंत्रीही काही बोलत नाहीत. या 9 मंत्र्यांनी या ओबीसी बांधवांना येऊन पुढे सांगावं. वेगवेगळ्या समाजातले हे मंत्री आहेत, त्यांनी पुढे येऊन सांगावं हाके बोलतोय ते चुकीचं बोलतोय असं तरी सांगा एकदा. हाके साहेब, एक प्रश्न आहे. मागच्या आठवड्यात सोलापुरात मागासवर्गीय आयोग येऊन गेला. त्यांनी जात पडताळणी समितीचा हे घेतलाय, आढावा घेतलेला आहे सर. तर जवळपास 5,500 दाखले वर्षभरात, या वर्षभरात ओबीसीचे प्रलंबित आहेत. म्हणजे प्रांत अधिकारी आणि हे जात पडताळणीच्या अधिकाऱ्यांची जेव्हा हे घेतलं, त्यांनी स्टेटस घेतलं सगळं, तर 5,500 दाखले अजूनही ओबीसीचे प्रलंबित आहेत. तर तुम्ही असा राज्यभरातला काय आढावा घेतलाय का? ओबीसीचे किती दाखले आपल्या स्तरावर प्रलंबित आहेत? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आमचा एक डोंगरामध्ये राहणारा कोळी, महादेव कोळी, त्यांचा अजून प्रश्न मिटला. त्यांना अजूनही दाखले काढायचे म्हणत तर भटक्या विमुक्तामधला माणूस जर त्यांना अर्ज दाखल केला त्याला 6 महिने काही त्याला मिळूच शकत नाही दाखला. अशी आजही परिस्थिती आहे. पण मला काय म्हणायचं आहे, मी एक आयोगावर काम केलेलं आहे, मी माजी सदस्य आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ह्याला असं डायरेक्ट पुढच्या एंट्रीने ह्यांना आरक्षण मिळत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन ठरतंय. हे महाराष्ट्राच्या सगळ्या पुढाऱ्यांना माहिती आहे, A to Z. मग यांनी काय सुरू केलं की कुणब्याचं काही ना एक डॉक्युमेंट आणायचं. गावात एका आडनावाच्या माणसाचं डॉक्युमेंट मिळालं की दुसरं फेक फर्जी अकाउंट. तो मनोज जरांगेचं पत्रकार परिषदेमध्ये आंतरवलीमध्ये त्यांनी ज्या धाईतोंडे का काहीतरी माणसाचं सांगितलं ना, दहीहंडे, अरे बोगस डॉक्युमेंट महाराष्ट्राला दाखवली, बोगस. ते डॉक्युमेंटच डुप्लिकेट होते. आता काय करावं बरं? हे बघा, महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी आता येण केन प्रकारे मराठा समाज बघा 2 लाख दाखले, 2 लाख, आणि फक्त काही हजारामध्ये पेंडिंग आहे. आणि ते काही नगरसेवकांपासून, सभापतीपासून जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत आहे. मग आता दबाव टाकून हे जे रद्द झालेले आहेत, म्हणजे जो माणूस रद्द करेल त्याच्यावर दबाव, प्रेशर क्रिएट करण्यासाठी हे सगळं संविधान विरोधी, जात बदलून आरक्षण चोरणं, याला आरक्षण चोर म्हणतात. आरक्षण चोर. मनोज जरांगेला मला सांगणं आहे, मनोज जरांगेला, तू ज्या त्या दहीतोंडेचं जे दाखवलं ना, तू खरा जर मराठ्याच्या पोटचा असेल तर ती दाखले खरे आहेत म्हणून फक्त सांग. कारण कास्ट स्क्रुटिनी समितीनं ज्यावेळी त्या दहीतोंडेची वंशावळ जी काय दहीतोंडे वंशावळ दाखवली,
की वेगवेगळ्या नावाची यशवंतचं काय केलं त्यांनी? हनुमंत केलंय. हनुमंत यशवंत केलंय. म्हणजे हनुमंत आहे हे मोडी लिपीचं ट्रान्सलेट करणाऱ्या 4 लोकांनी सांगितलं की हे हनुमंत आहे आणि एका माणसानं सांगितलं की हे यशवंत आहे. म्हणजे तू दाखले सुद्धा खडाखोड करून तुम्ही जाती बदलून घेणार. अरे सामाजिक मागासले पण हे जन्मानं आलंय, जन्मानं आम्हाला. आमच्या शेकडो वर्षाच्या काळात आमच्या ओबीसी भटक्यांच्या लोकांनी तो सामाजिक दुजाभाव सहन केलाय म्हणून संविधानानं आम्हाला आरक्षण दिलंय. तो आमच्या या 18 पगड जातीमधल्या कुठल्या जातीमधला सामाजिक दुजाभाव सहन केला तेवढं आम्हाला सांग. मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. दौंडच्या नगराध्यक्ष जगदाळे कुटुंबियामधल्या जगदाळे कुटुंबियांचं ब्लड रिलेशन हे नेपाळच्या राजघराण्याशी आहे. त्या जगदाळे कुटुंबियानं किंवा आमच्या फलटणच्या शिवांजली भोसलेनं किंवा आमच्या कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम यांच्या कुटुंबानं कोणता सामाजिक दुजाभाव सहन केला असेल? आमच्या बलुत्या मधला कुठला नाविकाचा व्यवसाय तुम्ही केला? तुम्ही मेंढपाळीचा व्यवसाय केला? तुम्ही जात घडवण्याचा व्यवसाय केला? तुम्ही कोणता व्यवसाय केला म्हणून तुम्ही ओबीसी मध्ये आला आहात? मुख्यमंत्री महोदय, ओबीसीची ही अख्खी कायनात तुम्ही एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं आमचं अख्खं ओबीसीचं सामाजिक न्यायाचं जहाज समुद्राच्या बुडाला तुम्ही घेऊन गेलेले आहात. तुमचा खरा डीएनए जर ओबीसी असेल तर तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगचाल की ओबीसीचं आरक्षण आज संपलंय, राहिलंय, डुबलंय का बुडलंय? याचं उत्तर आम्हाला फक्त तुम्ही द्या. ओबीसी आरक्षण संपतलं याच्यावर तुम्ही ठाम आहे? प्रश्नच नाही. मला सांगा, जर आमचा सुप्रीम कोर्टाच्या भाषेत शासनकर्ती जमात असलेला मराठा समाज जर ओबीसी मधून सर्टिफिकेट घेऊन उद्या निवडणुकांना उभा राहिला, उद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला आला, तर त्याच्या स्पर्धेमध्ये आमचा हा तारुणारू गावगाड्यात एक 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 घर असलेला वेगवेगळा विस्थापित असलेला समाज कशी स्पर्धा करू शकेल बरं? साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जशा त्या शिंदे मॅडम झाल्या आमदारांच्या पत्नी, कसा आमच्यातला एखादा ओबीसी कोण निवडून गेलं नव्हतं तिथं ओबीसी माणूस? भाजपला दुसरा ओबीसी माणूस दिसला नाही? कसा त्यांच्या बरोबर कॉम्पिट इलेक्टिव्ह मेरिट? एक मंत्री मला बोला, सर जर आम्ही तिथं तिकीट दिलं नसतो तर ते निवडून आलं नसतो. अरे आम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणूनच आम्हाला आरक्षण दिले ना दादा. अरे इलेक्टिव्ह मेरिट ऑलरेडी त्यांच्याकडे आहे ना. मग इलेक्टिव्ह मेरिट आरक्षणाचं मूलभूत तत्व काय सांगतं? ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, त्या समूहाला पुढे घ्या. मराठा समाज जिल्हा परिषदेमध्ये नाही, पंचायतीत नाही, नोकऱ्यांमध्ये नाही, पोलीसमध्ये नाही, महसूलमध्ये नाही, राजकारणात नाही, मुख्यमंत्री पदावर नाही, अर्थमंत्री पदावर, महसूल मंत्री पदावर कुठं नाही मराठा समाज. कसा झाला मागास समाज? आणि मराठा समाज मागास झाला असेल तर पुढे कोण गेला? म्हणून आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आमचा ओबीसी बांधव सुस्तपणे निद्रित अवस्थेमध्ये आहे. आम्ही जीवाच्या आकांतानं ओबीसीला जागं करायचा प्रयत्न करणार आहोत. तो प्रसाद लाड म्हणतो की हाकेच्या मागे 4-5 माणसं नसतात. त्या प्रसाद लाड हरामखोर भामट्याला सांगा, तुमच्या भाजपचा डीएनए भाजपला भटाबामणांच्या गल्ल्यामधून वाडी वस्ती तांड्यावरती घेऊन जायला ओबीसी, माधव आणि भटके विमुक्त जाती जमाती आहेत. मुख्यमंत्री महोदय, या तुमच्या रिश्वतखोर आणि तुम्ही ज्या सगळ्या नोकऱ्या त्याच्या हवाली केल्यात, अरे 25,000 रुपयापासून 1.25 लाखापर्यंत याच्या कंपनी मार्फत त्या बेरोजगारांना पगार दिला जातो. आणि आम्ही इकडे नोकऱ्या, शिक्षण, आरक्षण, आमच्या एससी बांधवात अशी रस्त्यावरची लढाई चालू झाली. अरे तुम्ही ज्या बँकेत चेक घेऊन चाललाय ते बँक ऑलरेडी दिवाळखोरीत निघाल्या. नोकऱ्या राहिलेत कुठं? हे संविधान वाचवायचं असेल, पंचायत राज मधल्या आपल्या जागा, आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर ओबीसी बरोबरच बीजेएनटी बरोबरच एसटी बरोबरच एससी आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे. नाहीतर जरांगेसारखा माणूस जर उद्या उभं राहिला, आंदोलन केलं की मागणी पूर्ण होते, हे जर असा जर नेरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये गेला तर सामाजिक न्याय आज रोजी संपलेला आहे. हे मी जबाबदारीनं तुमच्या समोर बोलतोय. 28 ऑगस्टला जर त्यांनी उपोषण करत असतील, तुम्ही आंदोलन वगैरे करणार आहात का? आम्ही आंदोलन तर करूच, पण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जो 2000 सालानंतर जन्माला आलेला जो जेनजी म्हणलं जातं त्या युवकाला या सगळ्या गोष्टी कळतायत. मी आज नुसतं सोलापूरमध्ये येतो म्हणलं तर माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हर एक माणूस इथं आलेला आहे. इथं सगळी जबाबदार माणसं आहेत.
तुम्ही आजपर्यंत आमचे हक्क अधिकार बहुजन 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 म्हणला तुम्ही. बहुजनामध्ये आम्ही कुठे बसतो? बहुजनामध्ये ओबीसीला काय स्थान आहे? जे जवळकरांनी बहुजनांची चळवळ इथं आणली. बहुजनाच्या चळवळीमध्ये फक्त मराठ्यांनी लाभ घेतला. कारखाने फक्त मराठ्यांनी काढले. आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्र्यापर्यंत खासदारापर्यंत देशातलं प्रतिनिधित्व फक्त मराठ्यांनी केलं. ब्राह्मणांची आम्हाला भीती घातली. असेल ही भीती, ब्राह्मणांची भीती घातली आणि आता महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचं काम मराठ्यांनी केलं. आणि आता आमच्या ताटातही आमच्या अनातही माती कालवण्याचं काम फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन परत आमच्या अनात माती कालवण्याचं काम ही लोक करतायत. आता 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करणार आहेत. हाके सर, तुम्ही ओके असं सर, म्हणताय की तर मग तुम्ही पण 28-29 तारखेला आपण पण उपोषण आंदोलन सारखं काय घेणार हे बघा, आहात? आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढतोय. आम्ही कारखानदाराची पोरं नाही. आमच्या मागे एकनाथराव नाही. आमच्या मागे लाड नावाचा हरामखोर भामटा रिश्वतखोर नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधली पोरं आहोत. आम्हाला पुढच्या गावात जायचं म्हणजे तर पुढे काय होणार आहे याची कल्पना नाही. आमच्या गाडीवर किती दगड पडणार आहेत याची कल्पना नाही. आम्हाला कुठं आमचा जीव घेणार आहेत का याची कल्पना नाही. पण थोडाफार संविधानाचा आणि थोडाफार सामाजिक न्यायाचा आणि थोडाफार रिझर्वेशनचा थोडाफार एक आयोगावर असल्यामुळं एक थोडासा ज्ञान घेण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यामुळं जीव तीळ तीळ तुटतोय. पण ओबीसी बांधव झोपलेला आहे. या ओबीसी बांधव निश्चित सायलेंट व्हायचं आहे. हा ओबीसी बांधव ज्या दिवशी उठेल आणि राजकारणाची बात बोलेल. काय बोलला त्या दिवशी म्हणजे जरांगे एकनाथराव शिंदेला आणि दादांना, स्वर्गीय दादांना, की दादा आणि एकनाथरावजी शिंदे साहेब, आम्ही तुम्हाला मराठी म्हणून मतदान दिलं. आम्ही मराठ्यांनी म्हणजे मराठ्यांना मतं देणार आणि ओबीसीला देणार नाहीत. मग ओबीसीने ठरवलं तर, ओबीसी आणि एससी एसटीने ठरवलं तर मराठ्यांना मतं देत असतील तर ओबीसी इथून पुढच्या काळात ओबीसीला तुम्ही ओबीसीला मतदान करा. बघूया महाराष्ट्र कुणाचा आहे. एकीकडे हाके साहेब तुम्ही म्हणताय 9 आमदार जे ओबीसीचे आहेत त्यांनी मंत्री किंवा मंत्री मंत्री. आहेत. येणाऱ्या भविष्य काळात त्यांच्यावर बाबतीत काय निर्णय आपण समाज माध्यम म्हणून संवेदन घेणार? मी सर्व ओबीसीचे जी काही सब कमिटी आहे त्यांच्या अध्यक्षापासून जेवढे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत तुम्ही बोला. आज रोजी आरक्षण गेले, नाहीतर असं तरी सांगा पुढे येऊन एखादी प्रेस घ्या. महाराष्ट्राच्या ओबीसीच्या सब कमिटीने एखादी प्रेस घ्यावी आणि सांगावं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागले नाही. हाके बडबडतोय, हाकेच्या डोक्यावर परिणाम झालाय. किंवा ओबीसीचे जे काही कार्यकर्ते चळवळ करतायत गावगाड्यामध्ये त्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय. सांगून टाका एकदाच. ओट सूट कुणालाही प्रश्न विचारा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही. उदयचे सामंत कसा धक्का लागला नाही सांगा बरं तुम्ही एकदा आम्हाला. मुख्यमंत्री महोदय कसा धक्का लागला नाही. लाड तू काय बोलला की लक्ष्मण हाकेने भाऊ म्हणून माझ्याकडे यावं. ओबीसी, अरे तू आहे कोण? तुझं या आरक्षण पॉलिसी मधलं नॉलेज किती आणि म्हणे ह्याच्या मागं किती माणसं आहेत आणि हा कुठं निवडून आलाय. विखे म्हणतो काय हा कुठं निवडून आलाय. मग मनोज जरांगे निवडून आलाय का? कुठं निवडून आलाय तू? माझी या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, ओबीसी कडं तुम्ही अनुल्लेखानं मारताय. अनुल्लेखानं ओबीसीच्या एखादा कार्यकर्ता बसला मेला काय झालं काय काही देणं गेलं नाही या लोकांना. आणि ओबीसीची माणसंही. मला एक सांगा, भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख कोण आहे महाराष्ट्रातला? काय करतोय? निवडणुका लागल्यावर तुम्ही आमची मतं घ्यायला येणार. काँग्रेसचा ओबीसी सेलचा प्रमुख कोण आहे? कुठं आहे तो? निवडणुका लागल्या की गळ्यात गमजा घातला की तुम्ही आमच्या वाड्यावर वस्त्यावर तांड्यावर ओबीसीची मतं मागायला येणार. ओबीसीचं आरक्षण राहिले काय संपले ते सांगा. राष्ट्रवादीचा ओबीसी सेल प्रमुख कोण आहे? एकनाथरावजी शिंदेच्या शिवसेनेमध्ये ओबीसी भट्ट्यांची आघाडी बनली. तिथले ओबीसीचे कार्यकर्ते नक्की काय करतायत? गेलंय ओबीसीचं आरक्षण गेलंय. कारण मराठा समाजाच्या कॉम्पिटिशनला तुम्ही उतरू शकत नाही. तुम्ही उतरू शकता पण तुम्हाला तिकीट मिळणार नाही. कारण ह्यांना गावातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि काय हो, मी एक कार्यकर्ता आहे. मी इथं कोणाची बाजू अजिबात मांडायची नाही मला. पण देवेंद्र फडणवीसांवर ब्राह्मण म्हणून जर तुमचा राग असेल तो राग आम्हाला ओबीसीवर काढताय तुम्ही. मनोज जरांगेला उभं करून फिडिंग करून महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करा. आपण मारताय कुणाला? त्रास कुणाला देत आहे? ओबीसींना. मला वाटतं हे महाराष्ट्रातलं राजकारण हे पुरोगामी महाराष्ट्राचं नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये जो कोणी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेईल
माझी मराठा समाजामधल्या ज्येष्ठ विचारवंतांना विनंती आहे, न्यायमूर्ती पी.बी. सामंतांचं जजमेंट तुम्ही एकदा ऐका. बी.जी. कोळसे पाटील साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब, या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे, मराठा समाज जर ओबीसी मध्ये उतरला तर मूळ ओबीसी मराठा समाजाबरोबर स्पर्धा करू शकतो का? तुम्ही तिकीट देणार का? अरे नैतिक जबाबदारी म्हणून तरी तुम्ही ओबीसीच्या जागेवर ओबीसीच्या माणसाला तिकीट द्यायला पाहिजे होते. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचा नक्की विचार करा. तर जरांगे पाटील असं म्हणतायत, बावनकुळे तुम्ही जर 52 कुळे असाल तर मी 96 कुळे आहेत. तुमच्या हातात जर कोयते असेल तर आमचा इतिहास आहे की आमच्या हातात तलवार आहे. काळ गेला तो कोयत्यांचा आणि तलवारीचा. आणि वर्ण विद्वेषावर्ण, कुळावर्ण, जातीवर्ण हे सोशल डिस्क्रिमिनेशनच ना. हा सामाजिक दुजाभावच आहे ना. हा दुसऱ्या जातीला ओबीसीच्या माणसाचं नाव काढायचं, पुन्हा त्याची चेहरेपट्टी काढायची, त्याचा रंग काढायचा. काय बोलला होतो? आईच्या दुधावरनं बोलला. मुख्यमंत्र्यांची आई काढली या माणसानं. मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जरांगींची आई काय, बावनकुळे साहेबांची आई काय, मुख्यमंत्री महोदयांची आई काय, आणि तुम्हाला आम्हा सगळ्या लोकांची आई काय? अरे मा जिजाऊचं नाव घेताय एका बाजूला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर एका बाजूला बसता. छत्रपती शिवाजी महाराज जर आज अस्तित्वात असते आणि असं जर तुम्ही बोलला असता ना दुधावरनं याच्यावरनं, त्या अजिंठ्याच्या वरच्या टेकडीवरनं तुझा कडे लोट केला असता. तू आरक्षण मागतो. काल परवा 7 ऑगस्टला मंडल दिन साजरा झाला देशभरामध्ये, की ज्या मंडल शिफारशीद्वारे ओबीसींना आरक्षण मिळालं. म्हणून जरांगे चौथी नापास. काय होतं रे 7 ऑगस्टला? मंडल दिन होता, ओबीसींना आरक्षण मिळाल्याचा. तू साजरा केलास. तुझ्या बॅनरवर विश्वनाथ प्रताप सिंग ज्यांनी मंडल आयोग शिफारशी स्वीकारल्या त्याचा फोटो तुझ्या बॅनरवर कधी आला? अरे जाऊ दे, विश्वनाथ प्रताप सिंग नाहीत, मंडल नाहीत, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरी फोटो तुझ्या बॅनरवर कधी आहे का? हा ओबीसीच्या द्वेषानं पछाडलेला माणूस आहे. कधी भुजबळावर बोलणार, कधी मुंडेवर बोलणार, कधी जानकरांवर बोलणार, कधी पडळकरांवर बोलणार, कधी फडणवीसांवर बोलणार. या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींना एकत्रित घेऊन महाराष्ट्राचा गाडा जर सुरळीतपणे पुढे जायचा असेल तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही या लूट भरलेल्या कुत्र्याला आवरा, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं ओबीसीची रिॲक्शन येईल. तर दहीहंडे जे आहेत त्यांच्या प्रकरणावरून जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात बावनकुळे यांना लक्ष केलं आहे. मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की बावनकुळे यांनी कारवाई करा असं सांगितलं होतं, दाखला रद्द करा असं सांगितलं नव्हतं, असं तिथले अधिकारी म्हणतात. जे जात पडताळणी समितीच्या अधिकारी आहेत ते म्हणतात. हे बघा, मग ते झालं ना, सांगितलं ना काल. म्हणजे हा मनोज जरांगे साफ म्हणून किती भुई बडवतोय. मला तर असं वाटतंय हा शांत बसला होता. त्याच्या समोरचे कॅमेरे सगळे बाजूला गेले होते. दिल्लीमध्ये एक आंदोलन सुरू झालं होतं, ज्याला गड्याला दम निघत नव्हता. म्हणून प्रसाद लाडला बोलवलं. प्रसाद लाडनं जाऊन तिथं ज्या उंगल्या करायच्या त्या केल्या. मुख्यमंत्री महोदयांच्या आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि महसूल मंत्र्यांच्या विरोधात बोलायला प्रसाद लाडनंच लावलंय जरांगेला. आम्हाला बोलावं लागेल या गोष्टी. का बोलत नाही? मुख्यमंत्र्यांची आईमाई करताना हा लाड हा जरांगेवर का बोलत नाही? काय झालं? नाही मी मागं बोललो होतो, आता का बोलत नाही? हे काहीतरी खूप मोठं ठरवून या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं प्रतिनिधित्व, ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांकडून राबवलं जातं. तर तुम्ही असं म्हणताय की जरांगे पाटलांनी आरक्षण काढले किंवा आहे, पण दुसरीकडे जे सत्ताधारी आहेत, जसं तुम्ही उदाहरण दिलं की दौंड असेल, कोल्हापूर असेल, तर इथे जी उदाहरणं दिलेली आहेत तर त्या उदाहरणामध्ये सत्ताधारी पक्षानेच त्यांना तिकीट दिले, तर त्यांनीच सत्तेत बसवलेलं आहे. मग अशा वेळेस आपण भाजपला किंवा थेट मुख्यमंत्र्यांना हा सवाल नाही करत. मी मुख्यमंत्र्यांना डोळ्यासमोर ठेवूनच बोलतोय की मुख्यमंत्री महोदय, तुमचे अनेक मंत्री, अनेक नेते असं म्हणताय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही, तर मुख्यमंत्री महोदय ही सगळी जी लोक नियुक्त झालेली आहेत हे कशाचं उदाहरण आहे? हाच प्रश्न विचारतो ना मी मुख्यमंत्री महोदयांना. सर, आता जी सध्या रॅली चालू आहे त्याच्यावर कुठंतरी दगडफेक होईल आणि मला अटक कोण करण्यात करेल येईल दगडफेक? अशी शक्यता जरांगे पाटलांनी कोण व्यक्त केली. हाच याच्या गाडीवर दगडफेक करून घेईल? कोण कशाला दगडफेक करेल? हे बघा, चौकामध्ये एखादा बेवडा माणूस असतो ना,
तो काय म्हणतो चौकात बाजार दिवशी, कापून टाकीन. ती काय कापून टाकत असतं का? अरे ही लोकशाही आहे, इथं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. इथं आता आम्ही 96 पुढे आम्ही असं नाहीये. आता कोण तू कुठल्या नंदनवनात, मूर्खाच्या नंदनवनात वावरतोय का? हे जात वर्चस्वाची भावना आहे या माणसाची, जात वर्चस्वाची. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं मा जिजाऊंचं नाव घ्यायचं आणि याची ट्रोलर गँग जो ओबीसीच्या बाजूनं बोलल त्याची आयमाई काढतो. तुम्हाला काय अधिकार आहे बरं? मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहत असताना त्या स्वराज्यासाठी बळी कुणाचा गेला? कुणाचा गेला सांगा उभं यांनी? जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, तानाजी मालुसरे, तुम्ही कुठं होता त्यावेळी? आम्ही 18 पगड जातीने, बलुत्यानी, आलुत्यानी, भटक्या विमुक्त जातीने, त्या चित्रकथीपासून, धनोजी धनगरापासून, मेंढपाळांपासून हर एक माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी कुर्बानी दिली. आणि तलवारीची भाषा तू बोलला सोलापूर जिल्ह्यात, तलवारीची भाषा बोलतोय कुणाच्या विरुद्ध? आणि मुख्यमंत्र्यांची आयमाई काढली जात असताना या जरांगेच्या जागी जर एखादा मुस्लिम असता, एखादा दीनदलित बांधव असता, तर या भाजपच्या या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी, लाभार्थी टोळी, मलिदा गँगवाली टोळी, या लोकांनी काय केलं असतं बरं महाराष्ट्रामध्ये? मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये दहशतवाद सुरू आहे. आम्ही पहिल्या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये काय मजदूर सेना, दलित सेना, कुठल्या कुठल्या सेना, त्यांची भांडणं ऐकायचो. आणि महाराष्ट्र पुरोगामी म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानानं आम्ही बोलायचो. आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तू बावनकुळे तर मी 96 पुळे. काय चाललंय? हे कशाचं देवतं काय? हे वोटावरनं बोल, रंगावरनं बोल, आईवरनं बोल, कुठली संस्कृती आहे? जरांगे पाटलांच्या भाषेवरनं बोलताय, सदावर्तेंच्या भाषेबद्दल आपलं काय म्हणणं? कोणी असो, सदावर्ती असो किंवा कोणी असो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत ऍक्शनला रिॲक्शन येत असेल. उद्या अजून कोण शिव्या देणारी माणसं पुढे आली, सुरुवात कुठून झाली या पण गोष्टीचं, याचं पण आपण परिशीलन. आम्ही शिव्या देऊ शकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? आमच्या दिवसाची सुरुवात शिव्याने होते, दिवसाची सुरुवात शिव्याने होते. आके साहेब एक मिनिट, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत म्हणजे जिल्हा परिषदेचे असेल, नगरपालिकेचे असेल, नगर परिषदेचे असेल, जिल्हा परिषदेचे असेल, या निवडणुकीत ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाने हे घेतलेला लाटलेला असा पण जात पडत्यांच्या बऱ्याच ठिकाणी जात पडत्यांकडे अशा तक्रारी केलेल्या आहेत. आपण आकडेवारी काढली का राज्यभरातली? ऐका, आकडेवारी 2 लाख प्रमाणपत्र वाटलेत. ओबीसी बांधवांनो, हात जोडून विनंती आहे तुम्हाला. काल परवाच पेपरला जाहीर झालंय, वेगवेगळ्या तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरून आकडेवारी जाहीर झाली. आणि कुठेतरी 200, 250, 276, 71 काहीतरी फोल्ड आहे. आणि एवढी लाखो प्रमाणपत्र जर वाटली गेली असतील, सोलापूरचा जिल्हाध्यक्ष आमचा तो केदार म्हणून कोणतरी आहे, त्याच्या बायकोनं ओबीसीची जागा घेतली. कुठे राहिले ओबीसीचं आरक्षण? त्या सांगली जिल्ह्यामध्ये दिगंजीमध्ये एक तानाजी पाटील नावाचा एक सावकार आहे, त्याच्या पोरानं ओबीसीच्या जागेवर उभं राहून ओबीसीची जागा पहिली दिगंजी गटातून घेतली आणि पुन्हा सांगली जिल्ह्याचा सभापती पण झाला. किती उदाहरणं सांगायची तुम्हाला? कसं राहिले सांगा बरं? प्रतिनिधित्व एकाच माणसाला मिळतं. प्रत्येकाच्या घरात जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येकाच्या घरात कलेक्टर नाही होणार, पण प्रतिनिधित्वच आमचं संपवून टाकलंय. मग कसं उरलंय आरक्षण ओबीसीचं? आता ओबीसीच्या बरोबर फक्त कुणबी येणार का? आणि तिकीटं वाटली जात असताना फक्त कुणब्यांना वाटली, कुणबी मराठ्यांना वाटली जाणार का? मुख्यमंत्र्यांना काय सांगणं असणार? सर, असा प्रश्न आहे, आता ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणताय, दुसरीकडे धनगर समाजाचा प्रमुख मागणी होती की एसटी मधून आरक्षण मिळावं, त्यासाठी तुमची भूमिका अरे काय? अंगावरची कापडं काढून घेतलेत. आता आमची पोरं कुठेतरी एमपीएससीला, कुठेतरी शिक्षणात, नोकरीत, विजय मधून NT3 मधूनच घेतात ना. 27% 3.5%चा क्वांटम धनगर समाजाचा आहे. मी एक मेंढपाळाचं पोरग आहे, धनगराचं पोरग आहे. हे पोरग म्हणतोय की या 27% आणि वरच्या 2 एसपीसीच्या या 29% या सामाजिक न्यायासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागलं, भांडावं लागलं. ही दायित्वाची भावना आहे. आपल्यासारख्या समदुःखी माणसांच्या अनाथ माती कालवली जाते हे बघवत नाही, म्हणून तर आंदोलनात उतरलोय. एसटीचा आम्हाला सूट मिळणार आहे, पण अंगावरची कापडं काढून घेतल्यावर सूट आपल्याला मिळत काय? मिळून फायदा त्याचा?
त्यामुळे आज रोजी आपल्या ताटातलं आरक्षण वाचवणं हे गरजेचं आहे. आता इथं उभे राहिलेले सगळे बांधव कोण आहेत, किती संख्या आहे बघा. त्यामुळं आज रोजी ही लढाई फक्त ओबीसीची नाही, ही लढाई फक्त विजयंतीची नाही, ही लढाई एससी बांधवांची, ही लढाई एसटी बांधवांची आहे. आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या सगळ्या लोकांची ही लढाई आहे. आके साहेब, देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस शब्द दिला होता की ज्यावेळेस 2014 मध्ये आमची सरकार येईल पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण. तर काय सांगाल ते आजपर्यंत एसटी नाहीच मिळालं ना. काय सांगाल देवेंद्र काय सांगू आता त्यांच्याबद्दल, नाहीच मिळालं म्हणून ना. मी काही प्रवक्ता आहे त्यांचा, त्यांच्याबद्दल त्यांनी काय असं केलं नाही, दिलं नाही तुम्ही चालूच आहे ना लढाई. लढतायतच ना आमचे कार्यकर्ते, कोण लढत नाही, चालूच आहेत मागण्या सगळ्या. आमचं म्हणणं काय आहे की जे ऑलरेडी दिलंय हे झोपडं आहे आम्हाला काहीतरी, म्हणजे बाबा हे तुला हे झोपडं, तुला हे झोपडं, तुला एनटी बचं झोपडं, तुला एनटी कचं झोपडं, तुला ओबीसीचं झोपडं, तुला एससीचं झोपडं, हे झोपडं पण काढून घेणार तुम्ही. एससी मध्ये उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यानिमित्तानं 2 समाज आमने सामने आलेला आहे आणि ते दोन्ही समाज मोर्चा काढतायत. त्यांचा प्रश्न देखील तो काय आरक्षणाचा. एससी मध्ये जाती किती आहेत, ते कोण संख्या कोणाची किती आहे सांगता? किती रकाने करायचे, किती तुकडे करायचे, कुणाला कुठल्या घरात घालायचे, काय डाटा आहे शासनाकडे? बरोबर आहे का चूक आहे? 59 जाती आहेत. 59 जातींचे तुम्ही किती रकाने करणार आणि कुणाला कुठल्या रकान्यात घालणार? 1 नंबर रकान्याला कुणाला टाकणार? काय आहे शासनाकडे माहिती? रंगावरनं करणार, व्यवसायावरनं करणार, भौगोलिक प्रदेशावरनं करणार, काय करणार आहे तुम्ही? भांडणं लावून दिले त्या लोकांमध्ये. मी एक आयोगाचा माजी मेंबर म्हणून या गोष्टी सगळ्या आम्हाला माहिती आहेत. हे सगळं चालू आहे की राजकारण चालू आहे. फोडा झोडा आणि राजकारण करा, निवडणुका जिंका. काही पडलेलं नाही, कुणाच्या नोकऱ्याबद्दल पडलं नाही, कुणाच्या शिक्षणाबद्दल पडलं नाही, कुणाच्या आरक्षणाबद्दल पडलेलं नाही. आंबेडकर त्यांचं असं म्हणणं आहे, आधी याच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी असे सगळे लढे उभे करून सरकारचा हा डाव आहे की आरक्षणच संपवलं पाहिजे आणि त्यासाठी सगळे भांडण लावले. असं झालं तर पुढच्या वेळी 2029 महाराष्ट्राच्या विधानसभेवर ओबीसीचा झेंडा असेल. हुशार, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. धन्यवाद.